रात्रीचे 10 वाजलेत. माफ करा, 9:30 होत आहेत. ऐकूया ऊन सावल्या हा कार्यक्रम. कधी ऊन झेलले कधी तृप्त चांदण्यात साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत. साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत. ज्येष्ठ हो नमस्कार. आजच्या ऊन सावल्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत एक आजी. त्यांचं नाव आहे वसुधा चिवटे आणि त्यांच्या बाबतीतली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ब्लॉगवाल्या आजी म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. या वयात देखील त्यांनी नवतंत्रज्ञान शिकून ब्लॉग लिहायला सुरुवात केली आहे आणि वेगवेगळ्या विषयांवरचे त्यांचे ब्लॉग या नेटिझन्सना खूप आवडत आहेत. सगळ्या वयोगटातली लोक हे त्यांचे ब्लॉग वाचतायत आणि त्यांना ते आवडतायत देखील. आणि हे नवीन तंत्रज्ञान शिकणं, ब्लॉग लिहिणं हे चिवटे आजी सुद्धा खूप छान एन्जॉय करतायत. तर त्यांचा हा ऊन सावल्यांचा प्रवास कसा झाला हे आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. त्यांच्याशी बातचीत केली आहे सुजाता कहाळेकर यांनी. ऐकूया. ज्येष्ठ हो नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत वसुधा चिवटे या आजीबाई. सगळ्यांना त्यांची ओळख आहे ते ब्लॉगवाल्या आजीबाई म्हणून. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मला जे जाणवलं त्या एक तरुण आजीबाई आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. त्या स्वतःच्या दिसण्याबद्दल, नीटनेटकेपणाबद्दल सजग आहेत आणि त्यांना व्यवस्थित अशी छान इरकल नेसायची, त्याच्यावर वेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज घालायची पण आवड आहे. त्यांचं कौतुक खूप वाटतं मला, म्हणून आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा ऊन सावल्यांचा प्रवास कसा झालाय हे जाणून घेणार आहोत. आजी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. आजी, तुमचं बालपण आणि शिक्षण कुठं झालं? आमचं बालपण मी हैदराबादला जास्त झालं. आम्ही काका काकू सगळे एकत्र राहतो, आई वडील. आजी पण आमची त्यावेळेला होती आणि मग तिच्या शाळेत मी 7वीपर्यंत शिकले. नंतर मग औरंगाबादला आम्ही राहायला आलो. तिथे 7वीच्या पुढे अभ्यास केला. नंतर मग मुंबईत 10वी पास झाले मी. HSC झालं त्या काळात. HSC पास झाले आणि नंतर मग माझं लग्न झालं. लग्न झालं म्हटलं ते मग सासरी गुंतून केले. मग आमच्या आत्या सासूबाई हलव्याच्या दागिने छान करायच्या, तर मी त्यांच्याबरोबर हलव्याच्या दागिने करायला शिकले. हलवा घरी केलेला शिकले आणि त्या जसं स्वयंपाक करतील तसं मी स्वयंपाक वरवर करायची. मला असं खूप स्वयंपाक येत नव्हता, त्यांच्याजवळ मी शिकले. बरं आजी, मला सांगा की तुम्ही म्हणालात तुम्ही हैदराबादला राहत होतात, म्हणजे शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं शिक्षण वगैरे झालं. वडील काय करत होते आपले? वडील शेती करत, आमची शेती होती. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी कसं? नागापूरला होते वडील, पण शिक्षणासाठी आम्हाला नागापूर खेड्यात, आमचं औरंगाबादच्या खेड्यात आमची शेती होती. तिथे वडील शेती करत आणि याला करत होते हैदराबादला वगैरे. पण शिक्षणासाठी आम्ही सगळी भावंड, चुलत सखे सगळे हैदराबादला शिकलो. आमचे मोठे भाऊ सुद्धा MSc झाले, ते पण उस्मानिया युनिव्हर्सिटीत पहिले आलेले. त्यामुळे शिक्षणासाठी आम्ही हैदराबादला होतो आणि शेती जी होती ते मुंबई पुण्याला कसं काय? मुंबईत भाऊ होता नोकरीला, मग मुंबईत भावाच्या नोकरीसाठी असं आलो आम्ही. वडिलांची शेती असून चालूच होती तोपर्यंत, त्याच्यामुळे वडील आई इकडे तिकडे येत होते. मग कोल्हापूरला कसं काय आला? कोल्हापूरला मग काय झालं, ह्यांनी मुंबईत पुण्यात आधी नोकरी करत होते बजाजमध्ये. मग बजाज सोडलं त्यांनी, तिथं काय त्यांना बरं वाटेना. मग त्यांना चांगलं स्टँडर्ड शिवाजी युनिव्हर्सिटीत बोलावलं, कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटीत अकाउंटमध्ये. तर मग ते नोकरीला लागले. मग त्यांच्याबरोबर आम्ही कोल्हापूरला आलो आणि शाहूपुरी 3ऱ्या गल्लीत राहत होतो भाड्याच्या घरात. जुनं घर पण छान होतं, 5-6 बाय फरशी असं लाकडाची घरं. तिथं आम्ही काही वर्ष भाड्याच्या घरात राहिलो. नंतर मग आमचं स्वतःचा फ्लॅट झाला आणि मग फ्लॅटमध्ये आता आम्ही राहतो आहोत. बर, मग मिस्टर तुमचे युनिव्हर्सिटीत शिवाजी युनिव्हर्सिटी होतं ते, अकाउंट सेक्शनला MCOM आणि BA पण ते मराठीमध्ये झालेले आहेत. आणि त्यांना कवितेची खूप आवड. ते ह्या केंद्रामध्ये सुद्धा कविता म्हणायला आलेल्या आठवतात मला. आपल्या कोल्हापूर केंद्रामध्ये, आधी सांगलीच्या केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी कविता म्हटलेल्या आहेत. त्यांचं ते पण आहेत. आणि इथं पण ते श्रीकांत चिवटे, आता नाव घ्यायला काही हरकत नाही त्यांचं, तर त्यांनी कविता म्हटलेल्या. तुमच्याकडे रेकॉर्ड असेल तर असेल.
मला त्याचं जास्त आहे. त्यांच्याबरोबर तुम्ही मी आला होतात आलेली. कधी? त्यांच्याबरोबर तुम्ही आकाशवाणीमध्ये हो, हो. आला होतात? हो, त्यांच्याबरोबर मी आकाशवाणीवर आलोच, पण मी बाहेर बसले होते, मला इथं आत नाही येता आलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गणपती पाहिला इथं आणि घरी गेलो. बर. असं छान. आजी, मग आता तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतःचा फ्लॅट घेतलात. हो. आणि कोल्हापुरात कुठल्या तिथं एरियात राहतात तिथं आपण? मी एक माझा मुलगा असतो प्रणव चिवटे, आणि पुष्कर चिवटे अमेरिकात असतो, आणि त्याची बायको अनु, असं ते दोघं तिथे राहतात. म्हणजे 2 मुलं का आपल्याला? 2 मुलगे आहेत मला. मग मिस्टर कधी गेले आपले? ते 7 साली गेले. बर, मग मला सांगा आजी की तुमचं बालपण वगैरे तिकडे हैदराबाद, औरंगाबाद, मुंबई अशा ठिकाणी शिक्षण आणि बालपण झालं. त्याच्यानंतर कोल्हापुरात तुम्ही मिस्टरांच्या बरोबर आलात. कोल्हापुरातलं हो, जीवन नाही. किंवा वातावरण कसं नाही, वाटलं तेव्हा तुम्हाला? खूप खेडं होतं. आम्ही दोघं फिरायला जात होतो ना, तर लोक असे वाकून आमच्याकडे बघायचे. दोघं चालले. इतकं जुनं वातावरण, त्या 67 साल असेल त्या काळातलं. असं बघितलं की आम्हाला पण थोडंसं हे वाटायचं, अरे हे लोक आपल्याकडे बघतात. पण आम्ही सर्रास जात येत होतो. आणि आमच्या इथं गावात एक आराध्य म्हणून छान जुन्या पद्धतीचे आहेत, त्यांच्याकडे जाणं येणं, ते आमच्याकडे येणं जाणं सगळं आम्ही करत होतो. त्यामुळे मला तिथे त्या काळात खूप आधार होता त्या लोकांचा. नाहीतर मला एकटी होते, नंतर मुलं झाली मला, तर नवीन त्यांचा मला खूप आधार होता. त्याच्यामुळे मी खूप रमले तिथे, कोल्हापुरामध्ये रमले तिथे. म्हणजे मग नंतर नवीन मुलं असं काही झालं की वाटलं मग नाही? मी सतार, मुलं शाळेत जायला लागली, मग मी सतार शिकले. काय सांगता? सतार शिकले मी. नंतर मग मला आपलं देवळ क्लबमध्ये मी सतार वाजवली. जुनं देवळ क्लबमध्ये बेळगावमध्ये मी सतार वाजवली. असं करत खूप वर्ष काढली. कुणाकडून शिकलात आपण सतार? नंदकुमार कुलकर्णीकडे शिकले. बर. हो, नंदकुमार कुलकर्णी खूप छान आहेत. लेलेबाईंची ओळख झाली आमची, तर मग त्या सतार शिकायच्या. मग त्यांची आमची ओळख झाली, तर मग त्यांनी मला नंदकुमार कुलकर्णीकडे नेलं. तर मग मी असं शिकत खूप शिकले. बर, तुमचं स्वतःचं शिक्षण काय झालं होतं? SSC पास आहे. SSC. मग पुढे शिकावं, नोकरी नाही, करावी म्हणालो असं तसं, वाटलं पण नाही? मग काय झालं, मला इंग्रजी येत नव्हतं. शब्द किंवा वाक्यरचना, इथे एवढी मोठी युनिव्हर्सिटी, सगळे म्हणतात एवढी युनिव्हर्सिटी तुम्ही शिकत का नाही, पण मला काय आहे, इंग्रजी येत नव्हतं, वाक्यरचना येत नव्हती, शब्द पाठांतर नाही. मग मी त्यात पडलेच नाही. म्हटलं मला नको ते डिग्री प्रकार. म्हणून मग मी असं सतारशी घरात काम कर, असं करत वेगळं शिक. आजी, हे झालं तुमचं, तुम्ही वेळ घालवण्यासाठी घरामध्ये सतार वगैरे शिकायला सुरुवात केली, सगळं केलं. पण ब्लॉगवाल्या आजीबाई म्हणून तुमची ओळख कशी काय झाली? ओळख अशी झाली की काय झालं, घरात आता वेळ जाईना, हे पण नाहीत म्हटल्यावरती मुलाला वाटलं आई कशी राहते, काय करावं, म्हणून त्यानं मला कॉम्प्युटर आणून दिला. त्यांना अमेरिकेतूनच मला कॉम्प्युटर आणला, पुष्कर तो मुलगा म्हणजे. आणि मग नंतर मग त्यांनी मला हॉटमेल काढून दिलं, पासवर्ड काढून दिला. इथे तू लिही, अमक्या ठिकाणी लिहायला त्यांनी मला सांगितलं. मग मी लिहायला सुरुवात केली. आधी शब्द लिहिले, मग पुस्तकं इंग्रजी लिहिले, मग म्हणाले ब्लॉग कर. मग म्हटलं इंग्रजीतून मराठीत ब्लॉग कसं करणार, एवढे शब्द तर यायला पाहिजे. पण मी हळूहळू एक शब्द तयार केले, आणि मग मला मराठी यायला लागले, इंग्रजीतून मराठी. असं करत माझे खूप ब्लॉग आज तयार आहेत. आज पण मी ब्लॉग तयार करून आलेली आहे, आणि 4,50,000 भेटी येतात मला. वा. हो, इतक्या भेटी आहेत माझ्या ब्लॉगमध्ये, इतक्या भेटी, म्हणजे लोक इतके बघतात. आणि माझे ब्लॉग ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मुंबई, सगळीकडे माझे ब्लॉग आहेत. बर. जगभर जवळ ब्लॉग आहेत माझे. बर. इतक्या प्रसिद्धी ब्लॉगची आहे. पण ब्लॉग कुठल्या विषयावर लिहिले? मराठीच आहे फक्त. आणि विषय कोणते आहे, पदार्थ आहे, आणि रांगोळ्या आहेत, आणि तीर्थक्षेत्र आहेत. तीर्थक्षेत्र, गाणगापूर तीर्थक्षेत्र आहे, जेजुरी तीर्थक्षेत्र आहे, कोल्हापूर तर आहेच आहे. सगळी अशी तीर्थक्षेत्र लिहिली आहेत. माझे स्वतःचे फोटो तीर्थक्षेत्रात आहेत. रांगोळ्या, आता परवा गणपती उत्सव झाला, तर मी स्पर्धेत भाग घेण्यापेक्षा आजी म्हणून त्यांनी मला रांगोळी काढायला दिली. राधाय मंडळ आहे, तिथं मी रांगोळी काढली. तर आजी म्हणून त्यांनी मला एक शाल आणि श्रीफळ नारळ दिलेले. तो
इतका सन्मान माझा सत्कार केलेला आहे की मी आज खूप खुश आहे अगदी. आणि नंतर मग ते मंडळ काय करते, आजीबाईकडनं पैठणा म्हणजे मंडळाच्याच पैठणा आजीबाईकडनं माझ्याकडनं दिल्या गेल्या. वा वा हां. म्हणजे फोटो हे सगळे माझे ब्लॉगमध्ये आहेत, काही प्रश्न नाही. आणि ते मला इतकं बरं वाटतं सांगायला सुद्धा की मन भरून येतं अगदी की काय आहे आजीबाई, तसं काय होतं की एक साधारण वय झालं हो, हो. की लोकांना म्हणजे कॉम्प्युटर म्हणा किंवा हो, मोबाईल हो, म्हणा हो. किंवा इतर गोष्टीला हाताळायचं अवघड पडत अवघड असतं. पडतं. किंवा काही लोक धाडस करत नाहीत हो, त्या हो, करत गोष्टीचं. नाहीत. तुम्ही मात्र सहजपणे ब्लॉग पण लिहायला सुरुवात केली. हे सगळं कसं काय झालं? अगदी कसं काय झालं कारण म्हणजे मी उत्साहात धरला शेवटी. आणि मला मनाने काय घेतलं की रोज एक ब्लॉग व्हायलाच पाहिजे. नंतर मला यायला लागलं म्हणजे मराठीचं इंग्रजीचं मराठीत भाषांतर शब्द यायला लागले. त्याच्यामुळे मग मी ते करत एक एक ब्लॉग असे करत गेले. माझं फेसबुकमध्ये पण आहे. ते लोक सुद्धा आजीबाईच म्हणतात मला, फेसबुकचे लोक जे आहेत ते सुद्धा. तर इतके खुश होतात की आजीबाई तुम्ही किती करता, म्हणजे आम्हाला सुद्धा एवढे मराठी शब्द तयार करता येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. नाहीच ना, कारण हो. एवढं सुचत नाहीये. अजून मी सुद्धा स्वतः अशा गोष्टी वापरत नाहीये. नाही तुम्ही एवढ्या कौतुकाने करता, खरंच म्हणजे एवढ्या उत्साहाने करता, तुमचं खरंच कौतुक वाटतं सगळ्यांना. आणि मग नंतर काय झालं, ब्लॉग झालं म्हटलं ते किशोर कुलकर्णींनी काय केलं, जळगावचे पत्रकार आहेत ते किशोर कुलकर्णी यांनी एक लेख लिहिला माझ्यावर. बरं. हा, किशोर कुलकर्णींनी लेख लिहिला माझ्या ब्लॉगवरती की वसुधा चिवटे आजीबाई अशा त्या काळात मी 74 वर्षाची असेल. तर त्यांनी की असं ब्लॉग करतात, कसं लिहिलं वगैरे खूप छान त्यांच्या पत्रात त्यांनी छापलेले ते आहे माझ्याकडे सगळं. नंतर मग त्यांचे माझे फोन चालू झाले. मग मी त्यांना म्हटलं अहो माझं एक पुस्तक तयार करा ना, मला हे जास्ती बरं वाटेल. तर मग त्यांनी काय केलं, नाही हो अवघड आहे हो, कसं छापणार, फोटो ना याच्यात नीट येत नाहीत पुस्तकात. म्हटलं जसं येईल तसं तुम्ही पुस्तक तयार करा. तर मग त्यांनी काय केलं, कुरमभट्टी आणि किशोर आणि त्यांच्यात संपादक यांनी सगळी माहिती लिहून माझं पुस्तक तयार केलं. एक ब्लॉगवाला आजीबाई पुस्तक तयार आहे आज माझं. वा, खूप छान. आजीबाई, या सगळ्या याच्यामध्ये तुमचा मुलगा एक कोल्हापुरात आहे हो, हो. म्हणालात तुम्ही. काय करतात ते? ते कॉम्प्युटरमध्ये नोकरीवरती आहेत. आणि धाकटा मुलगा तुमचा तो अमेरिकेत धाकटा आहे? दोघंही कॉम्प्युटरमधलेच आहेत, पण हा कोल्हापुरात कॉम्प्युटरमध्ये करतो आणि तो अमेरिकामध्ये कॉम्प्युटरमध्ये. मग या निमित्ताने तुमचं फिरणं भरपूर झालं हो, असेल. त्याबद्दल सांगा ना. खूप फिरलं. अमेरिकेला मी एकटी सुद्धा जाते. ते काय करतात, तिकीट पाठवतात. हा मुलगा तिकीट काढून आम्ही इथून मुंबईत माझा भाऊ आहे SY देशपांडे डॉक्टर आहेत ते, तर त्यांच्याकडे 2 दिवस थांबते आणि मग विमानाने मी अमेरिकेत एकटी जाते. आणि विमान बदलावं लागतं, तिथे 2-3 तास बसते आरामात. मग तिथले लोक जे असतात ते सांगतात विमान लागले चला तुम्ही, तर मग मला ते विमानात बसून देतात आराम. आणि तिथं तो मुलगा घेऊन जायला येतो, त्यामुळे आरामात होतं. म्हणजे एकटी मी कोल्हापूर ते अमेरिका एकटी प्रवास करू शकते. आणि वा. छोटंसं सामान घेते मी, फार घेत नाही. रोजचे 4 काय पासपोर्ट काय असतील ते सगळं असं बरोबर घेते. आणि काही भारतीय पैसे काही डॉलर लागतात तिथे पद्धत आहे, तर ते सगळं मी थोडं थोडं असं घेते. डॉलरचे रस्त्यात काही लागले ते थोडेसे, ते आकडे मला नाही सांगता येणार पण असे असतात, तर ते मी बरोबर घेते आणि आरामात पासपोर्ट, कागदपत्र, तिकीट सगळं बरोबर घेते. आतापर्यंत माझ्या पर्समध्ये पेन असतं, लोकांकडे पर्समध्ये पेन नसतं, तर तिथं फॉर्म भरावाचा असतो. तर फॉर्म भरताना आपलं पासपोर्टवरतीची नावं, तारीख ती घालावी लागते. तर ते सगळं मी करते आणि पेन कोणी पेन वगैरे की पटकन पेन देते. म्हणजे असं स्वतःची तयारी असते सगळी. तयारी हो, हे जास्त. आणि मी एवढा प्रवास केला, माझं कधी हरवलं नाही, कधी चप्पल नाट्य लोकांची चप्पल म्हणजे इतकी तयारी असते. आणि अडचणी आतापर्यंत काही आल्या नाही प्रवासात? अडचण आली नाही मला, आणि कोणी माझं घेतलं हिसकावून असं पण काही नाही. मग अमेरिका पूर्ण बघून झाली आपली? कसं झालं, नायगरा धबधबा पाहिला, पूल आहे हा, तो पण पाहिला. सोनेरी पूल काहीतरी म्हणतात, आता मला एवढा तर आठवायचं नाही, तो सोनेरी पूल पाहिला. तर मग छान आम्ही समाधान आहे सगळं, अगदी पूर्ण तृप्त. मग भारतामध्ये समाधानापेक्षा तृप्त. भारतामध्ये काय काय पाहिलं? भारतामध्ये दिल्ली पाहिली, मुंबई पाहिली, हैदराबाद पाहिलं, तीर्थक्षेत्र
पाहिली, गाणगापूर, नरसोबावाडी, पॉंडेचेरी पाहिली भारतातली. पॉंडेचेरीत अगदी आश्रम फार छान आहे. नमस्कार. आणि म्हणजे असं सगळं थोडं थोडं. काय आवडतं आपल्याला करायला आता? करायला पदार्थापैकी का कशा? दोन्हीही. म्हणजे एकूणच की तुमच्या आवडीनिवडी काय आहेत नाही, मला आता? तसं आवडी असं काय नाही. कोणी काही सांगितलं ना की मी असं पटकन करू शकते. हाच असते. मी अनारसे करू शकते. परवा मी काकडीच्या घाऱ्या केल्या. गोड गूळ घातला, काकडी किसली, कणिक डाळीची पीठ, घाऱ्या केली. इतक्या आवडल्या. पण मला गोड जरी खायचं नसतं, थोडी शुगर असेल कळत न कळत, तरी पण मी असं करत राहते. आणि मी कुरड्या पापड्या केलेल्या आहेत, खारोड्या केल्या. गहू भिजत टाकून गव्हाच्या खारोड्या असतात. डोसा जो राहतो गव्हाचा त्याचा खारोड्या केल्यात. आणि चीक जो राहतो गव्हाचा त्याच्या कुरड्या केल्यात. मी असं जुनं पद्धतीचं सुद्धा माझं करणं आहे. केक केली मी. मैदाच्या ऐवजी कणिक घातली, कणकेची केक केली. दूध, साखर, तूप. म्हणजे कसं पुष्करकडे होते तर गव्हात आपल्या ज्वारीच्या लाह्या असतात ना, त्याच्या फोडणीच्या करून केल्या. इतक्या आवडल्या की काय विचारता सोने. खूप छान गव्हात ज्वारीच्या लाह्या केल्या. मी आपल्या भारतीय संस्कृतीतल्या ज्वारीच्या लाह्या तिथे मिळतात आणि त्या आम्ही केल्या आणि आमच्या मुलं तिथं खातात. हे जास्ती आहे. पुरणपोळी तर कायमची असते, त्यात काही तिथं सुद्धा आम्ही पुरणपोळी, शेवयाची खीर महत्त्वाची. पुरणपोळी केली की शेवयाची खीर करतात असं शास्त्र आहे. तर मी शेवयाची खीर पण नेहमी करते. तिथे शेवयाची खीर केली, तिथं देवळात आम्ही जाऊ तिथं शेवयाची खीर दिली. असं गोंदवले पाहिले. गोंदवले आपलं ब्रह्मचैतन्य महाराजाचं समाधी मी 1966 साली पाहिलेली आहे. ती अजूनपर्यंत मी तिथं जाते. वा. आजी, तुमचं वय काय आहे आज? माझं वय आता 76 चालू आहे. 76 चालू आहे. पण मग मला सांगा की आपण एवढं टापटीप राहावं, छान मॅचिंगचे कपडे वगैरे घालावेत, ह्याची आवड कशी काय आहे? आवड म्हणजे काय, एक 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 नशिबाने तृप्ततेने सगळं आहे, वापरते. असं आहे. म्हणजे तुमच्याकडून ह्या गोष्टी शिकण्याजोग्या आहेत. हो हो. की सगळ्यांनी शिकायला पाहिजे की कसं व्यवस्थित मॅचिंग दिसायला पाहिजे. 4 लोकात आपण राहणं एक. आणि माझं कसं आहे, एक ह्या आजी आहेत, ह्या आमच्या कॉलनीतल्या आहेत, मला सगळेजण छान ओळखतात. हे जास्ती. आणि आता परवा मी रांगोळी काढली ना, शाळेच्या मुलीसुद्धा तिथे होत्या. स्कूटरवरती जरी आईच्या मागे असल्या ना तर त्या मला हात करतात. मी इतकी आजी प्रसिद्ध झालेली आहे मी. म्हणजे मुलांना सुद्धा आजीविषयी असं एक, अरे रांगोळीची आजी म्हणून असं बघतात आणि मग असं हात करतात. स्कूटरवरती काय बोलणार ना, पण त्यांना आईच्या मागे असून सुद्धा त्यावर हात करतात. मग मी पण हात करते. आणि इतकं माझ्याविषयी लोकांना वाटणं आहे. इथं घरी कोण कोण असतं? इथं घरी मी आणि प्रणव चिवटे दोघं आम्ही असतो. दोघंच. त्याचं लग्न नाही झालं, तसाच येतो. आणि अमेरिकेच्या मुलाचं लग्न झालेलं आहे. ती सून PhD आहे गणितातली आणि दिल्लीची आहे ती. आता तुमचं आणि सुनेचं नातं कसं आहे? वा, खूपच छान. आई आई म्हणते मला ती. आणि मला तिने सगळे तिथले अमेरिकेत सगळीकडे घेऊन जायची. मॉलमध्ये, आई हे असं आहे, आई हे असं आहे. हिंदी बोलते ती माझ्याशी. मला तिथे इंग्रजी येत नाही बोलता. माई क्या गिल्लू, ही सब्जी लो, हे सब्जी लो. म्हणजे मला अशी छान विचारते ती. आई आज काय बनाने काय, असं आमचं चालतं. एकमेकींच्या अगदी नियोजनातून एकमेकींच्या विचारून करता सगळ्या गोष्टी. मला पिझ्झा बनवायला शिकवला. आई ऐसा ऐसा पिझ्झा बनाने का, बहुत अच्छा पिझ्झा बनाती आहे. तिथं सगळं मशीन असतात, ओव्हन वगैरे, तर त्यात होतं. म्हणजे ओव्हनसुद्धा मी तिने मला वापरायला सांगितलं, शिकवला. म्हणजे तिला आई आपली छान असावी, आईला सगळं यावं अशी तिची इच्छा. आणि मी पण ती म्हणाली तसं शिकत गेले की चल ग बाई चल. तुम्हाला ही हौस आहे नवीन नवीन गोष्टी शिकायची? माझी हौस आहे. आणि तिला पण आईला शिकवावं ही वृत्ती तिची. त्याच्यामुळे ते छान आमचं जमायचं. तुम्ही ज्यावेळी दिवटेंच्या घरात लग्न करून आलात त्यावेळी सासूबाई वगैरे असतील? नाही, आमच्या सासूबाई खूपच चांगल्या होत्या. मला नेहमी वाटतं अनारसेचे पीठ करायचं. त्या दिवाळीत आम्ही जात होतो. इथून कोल्हापूरून पुण्यात दिवाळीत जात होतो. अनारसे भिजत टाकायच्या त्या आणि कुटायच्या. मग त्यात थोडं मी कुटायची, थोडं त्या कुटायच्या. आणि मग चाळणीने माप घ्यायचं, गूळ आणि तांदळाचं पिठा. तर ये ग वसुधा हात लाव ग. म्हणजे असं त्यांचं माझं नातं. त्यांनी पण तुम्हाला शिकवल्या बऱ्याच गोष्टी?
त्यांनी पण तुम्हाला हो, बऱ्याच त्यांनी गोष्टी पण मला शिकवल्या. खूप शिकवलं अगदी. हा, आणि त्या तुम्ही आत्मसात केल्या सगळ्या अगदी गोष्टी, अगदी. आणि त्याचा उपयोग आता ब्लॉग लिहायला होतो. हो हो आहेत त्यांचे ब्लॉगचे फोटो बिटो त्यांचे. हम्म. आणि आत्या सासूबाई आमच्या हलव्याच्या दागिने छान करायच्या, अक्का म्हणायचो आम्ही त्यांना. तर आलेकर त्यांचा ना, तर त्या हलव्याच्या दागिने, तर मी हलवा केला घरी आणि त्यांनी सगळे दागिने कसे करायचे शिकवले. आणि माझा फोटो पण हलव्याच्या दागिन्याचा छान आहे, अगदी 67 सालचा. मी वा. ब्लॉगमध्ये घातलेला आहे तो फोटो. हम्म. फार सुंदर फोटो आहे अगदी. म्हणजे इतकं लोकांना तृप्त होतात, अरे बापरे हलव्याचे दागिने, असं होऊन जातं अगदी. आजी, आपली तब्येत चांगली राहावी यासाठी काय करता आपण? मी पथ्य पाळते, शुगर आहे मला, मी पथ्य पाळते, 2दा जेवते, भात बीत खात नाही, पोळी खाते, दूध पोळी, भाजी पोळी, पालेभाज्या जास्ती खाते मी, पालक, मेथी, पोकळा, आपल्या कोल्हापुरात पोकळा, जास्ती करून पोकळा. आणि शुगरचं पथ्य मी चांगली पाळते. आणि 2-3दा जेवते, फार असं वर असं काही नसतं माझं. व्यायाम वगैरे म्हणजे फिरणं वगैरे? फिरायला जाते मी मारुतीला, आमच्या इथून जवळ मारुती आहे, रोज त्या मारुतीला जाऊन दर्शन घेऊन येते. आणि काही मी आज काही पदार्थ केला असेल तो त्या पिशवीत घालते प्लॅस्टिकचं, त्याला नैवेद्य म्हणून देत असते. वा. एकूण आपलं आयुष्य कसं आहे, मागे वळून बघताना काय वाटतं? नाही वा, मी म्हणजे इतकी तृप्त आहे, माझं छान, इतकं घडणं सोपं नव्हतं पण छान घडलं गेलं. लहानपण आणि सासरचं पण आणि मुलांच्या याच्यात पण मी फार अगदी सुखी, समाधानी, तृप्ती अशी आहे मी अगदी. अगदी नमस्कार. अगदी वा. इतकं आयुष्य मिळणं अगदी सोपं नाही, मला ते मिळालं याचं मी भाग्य समजते. महत्वाचं त्याच्यामध्ये मला हे जाणवलं की तुम्ही सगळ्या गोष्टीचा आनंदाने उपभोग घेता, हो. उत्साहाने सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होता. हे तुमच्या आनंदी आयुष्याचं रहस्य आहे असं मला वाटतं. अगदी 100% बरोबर. आणि मी खरंच खुश अगदी आहे, तृप्त आहे. तुम्ही आज इथे आलात, आमच्याशी छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुमचे आभार मानते. नमस्कार. नमस्कार. आपल्याला पण नमस्कार, आकाशवाणीला पण नमस्कार. ज्येष्ठ हो, आत्ताच काही शिकू शकतो, खूप काही वाचू शकतो, त्याचबरोबर आपला रिकामा वेळ आहे तो नक्कीच सार्थकी लावू शकतो. खरं तर आत्तापर्यंतचं आयुष्य आपलं खूप घाई गडबडीत गेलेलं असतं. आत्ताचा मिळालेला हा निवांत वेळ या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण छान एन्जॉय करू शकतो. वेगवेगळी गाणी ऐकायची जी तुमच्या काळातली आहेत, कितीतरी गोष्टी सर्च केल्या की अगदी सहज या नेटवर उपलब्ध होतात, त्याचाही आनंद तुम्ही घेऊ शकता. ज्या गोष्टी प्रत्येक वेळेला आपल्याला संग्रही ठेवणं शक्य नाहीये, त्या गोष्टींचा अगदी सहज सोप्या पद्धतीनं आपल्याला आनंद घेता येतो. त्यामुळे मला तरी असं वाटतंय प्रत्येकानं नक्की हे नवीन तंत्रज्ञान शिकावं आणि त्याचा आनंद घ्यावा. आणि मग आपल्याला सुद्धा मग असं काहीतरी नवी करण्याची उमेद मिळेल आणि आपल्या हातून सुद्धा नवीन नक्कीच काहीतरी घडलं जाईल. तेव्हा तुमच्यासाठी खास हे गाणं आता मी तुम्हाला ऐकवणार आहे. रस सगळे आखळले हो, सिंधू समर्दयात जयांच्या, रस सगळे आखळले हो. आपत्काली अंतिनांवर, आपत्काली अंतिनांवर, घन होनी जेवळले हो, जीवन जीवन त्याना कळले हो, कळले हो, कळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो. पुण्य जयांच्या उजवाडाने, पुण्य जयांच्या उजवाडाने, फुलले अन परिमळले हो, जीवन त्याना कळले हो, कळले हो, कळले
कळले हो कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने